नमस्कार. आत्ता आपण आहे एका केळी बागेमध्ये, बारामतीमध्ये. तर या ठिकाणं जी वाढ आहे, ही जी तुम्हाला कमी जास्त वाटते. काही झाडं वरती गेलेत, काही झाडं खाली झालेली आहेत, वाढीमध्ये कमी राहिलेली आहेत. त्यानंतरनं पानांवरती जो पिवळसरपणा आहे, तर याच्यावर काम करणं आत्ता आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीने नियोजन केलं तर आपण केळी बाग ही रोगमुक्त ठेवू शकतो. आणि जर झाडं रोगमुक्त ठेवली तर आपण निश्चितच चांगलं उत्पादन या बागेमधून घेऊ शकतो. ह्या सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. आणि त्या पद्धतीनं नियोजन असावं किंवा करणं गरजेचं आहे आत्ता. कारण जे काही थोडंसं थंडीचं प्रमाण कमी जास्त होतं आहे किंवा क्लायमेट चेंजेस आहेत, तर ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं काम करावं लागणार आहे. आणि क्लायमेट चेंजेस हा इफेक्ट सगळीकडेच आहे. पण आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, की बागेतील पाणी देतानाची काळजी घेणं, त्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना काळजी घ्यावी लागणार आहे. वरून पोग्यातून जे औषध आपण ओततो किंवा सोडतो ज्याला आपण, तर ते करणं गरजेचं आहे. ते केलं तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करता येतील, की त्या आपण करतोच. परंतु पूर्वनियोजित आणि काटेकोरपणानं जर केल्या तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, बाग आपली निरोगी राहील, सशक्त राहील. आणि वाढ ही निश्चितच जास्त जोमदार होण्यासाठी किंवा दर्जेदार उत्पादन मिळवायचं असेल तर बागेमध्ये एकसारखेपणा असावा लागेल. की जो आता ह्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे तो फेरिगेशनमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला 3 टप्प्यामध्ये किंवा 4 टप्प्यामध्ये काय करावं लागतं आहे, 3 ते 4 टप्प्यामध्ये बागेची तोडणी करावी लागते नंतरनं शेवटी. तर ती होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचं बागेचं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन हे आपल्याला करणं आत्ता गरजेचं आहे. धन्यवाद.